नमस्कार मित्रांनो, सर्व चालक मालक लोकांना हा माझा नमस्कार. आणि मी एक चालक मालक, माझं नाव आहे दुर्गादास घोडके आणि मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो. माझ्या चालक मालक भावांनो, पुण्यामध्ये जे आपल्याला आरटीओने रेट दिलेला आहे त्या रेटनी चला. जोपर्यंत ओला अपडेट करत नाही ॲपमध्ये, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 25 रुपये पर किलोमीटरनी एसी होईत आहे, नॉन एसी 21 रुपयांनी तुम्हाला सगळ्यांना जायचं आहे. तुम्ही काय ॲपनुसार रेटने जाताय, का कस्टमरला घाणेरडं सवय लावताय, मला हा समजत नाही. तुम्ही नक्की बिझनेस करण्यासाठी या मार्केटमध्ये आलात का लोकांचं जे बिझनेस चाललेले आहे त्यांच्या पोटावरती पाय देण्यासाठी आलात? तुम्हाला जर माहिती नसेल ना मित्रांनो, हे बघा मी तुमच्यासाठी, आणि हे सगळ्यात माहिती नाही अशातला भाग नाही. हे बघा, हे आपले रेट्स आहेत, लक्षात घ्या. हे बाण ॲरो सॉरी हे बघा, हे आपले रेट्स आहेत. कुठे आहेत ते बघा, दिसतं का मित्रांनो? हा तुम्हाला एवढं सगळं दिलेलं रेट देऊन सुद्धा तुम्ही ह्या रेटने का बरं जात नाही मित्रांनो? मला समजत नाही. आरटीओने आपल्याला दिलेलं असताना सुद्धा तुमच्या हातात आहे ना हत्यार, तुम्ही युद्ध लढायला उतरलात, परंतु हा हत्यार तुम्हाला आरटीओने दिलेला आपल्या हातामध्ये, का तुम्ही हा हत्याराचा वापर करत नाही? तुम्ही युद्धासाठी ज्यावेळेस लढायला जाताय, बिना तलवार बिना ढालने जाताय का तुम्ही असं? युद्धामध्ये आपण आहोत आता सध्यांतरीमध्ये आहे ना. युद्ध हा आपल्यासाठी जंग आहे. हा जोपर्यंत रेट वाढत नाही ना तोपर्यंत हा आपल्याला वल्ली मीटर मोहीम आपल्याला डॉक्टर केशव क्षीरसागर साहेबांनी आपल्याला सगळं तुम्हाला दिलेलं आहे. तो फक्त तुम्हाला आजमावायला काय प्रॉब्लेम आहे? फक्त प्रत्येकाने आहे ना, तुम्हाला तुमच्या पर्सनली प्रॉब्लेम भरपूर आहेत. प्रत्येकाला तुमच्यासारख्याच सगळ्यांना प्रॉब्लेम्स आहेत, कुणाला नाही अशातला भाग नाही मित्रांनो. प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे. तुम्ही फक्त ड्रायव्हर एकता ठेवा आणि प्रत्येक ड्रायव्हरने वल्ली मीटरने फक्त वापर करा. कस्टमर तुम्हाला कसं देत नाही हा आपण फक्त 1 महिना आजमावा. जर कस्टमर नाही जरी दिला ना, प्रत्येक जण फक्त चाललं पाहिजे मीटर, वनली मीटर हा मोहीम 100% जर यूज झाला ना, 100% तुम्हाला कस्टमर देणार. तुम्हाला असं पण प्रॉब्लेम येत असेल, ज्या वेळेस तुम्हाला ऍपमध्ये जास्त दाखवत असेल, तो रेटमध्ये कमी होतं, त्यावेळेस तुम्ही घ्या ना. रेटनुसार ऍप जर दाखवला आपल्याला प्रॉब्लेमच नाहीये. फक्त जिथं कमी तिथं वनली मीटर, लक्षात ठेवा. एवढं जरी चालत ना, फक्त तुम्ही एकी दाखवा. हा हत्यार यूज करा, जिथं यूज करायचं तिथं 100% यूज करा. आणि ऍपनुसार कमी रेटने जाऊ नका. ऍप जर जास्त दाखवलं ना, नक्की त्याप्रमाणे जावा, बिंदास जावा. आणि तुम्ही कमी रेटने, आता ज्यावेळेस FC रोडला मी ऍक्सिडेंट व्हायला त्या दिवशी त्याचा फोटो पण मी ग्रुपवरती टाकला होता. ज्यावेळेस मी कॅन्सल केला तो रेट भोगावचा ड्रॉप होता. वनली मीटरला रेट कमी, ऍपला रेट कमी दाखवत होता आणि मी 25 रुपये रेटने त्यांना सांगितलं होता आणि दुसऱ्या भावाने आपलं येऊन गपचूप घेऊन जातो. याचा अर्थ काय? असं केल्यानंतर ना आपल्यात एकी राहील का? त्याच्यासाठी मित्रांनो सुधरा. तुम्हाला रेट दिलेला आहे वनली मीटरचं, तुम्हाला आजमावण्यासाठी तुम्हाला एवढं सोपं दिलेलं आहे. फक्त कस्टमरला एवढंच सांगायचंय, हो 21 रुपये पर किलोमीटर नॉन एसी, 25 रुपये पर किलोमीटर एसी. एवढं जरी सांगितलं ना कस्टमरला, त्याला जे समजा त्याला 25ने जायचं असेल 25ने जाईल, 21ने जायचं असेल 21ने जाईल. आणि प्रत्येक ड्रायव्हर जर असं आजमावला ना, का आपल्याला त्रास होईल? कुणालाच त्रास होणार नाही. प्रत्येकाने आपण बिझनेस करण्यासाठी आलोय. बिझनेस जरा शिका, जरा मराठी बांधवांनो जर शिका. गुजराती मारवाडी जरा बिझनेस शिकाय ना, त्यांच्याकडनं शिका. ते कसे करतात बघा. जर बिझनेस त्यांच्यामध्ये एकी किती असती, प्रत्येक रेट त्यांचा फिक्स असतो. तरी रेटमध्ये काही करा, पण रेटमध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइज नाही करत ते, लक्षात ठेवा. तुम्ही वनली मीटर मोहीम 100% पुण्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे ना पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये नाही. मुंबईमध्ये 100% तिथं लोक वनली मीटर म्हणलं की वनली मीटर उभा आहे, बायकॉट म्हणजे बायकॉट. आपण पुण्यामध्ये नाही, हा दिसत नाही अजून सुद्धा. तुम्ही एकी दाखवा मित्रांनो. तुम्हाला हा माझा नम्र विनंती, कळकळीची विनंती आहे. तुमच्या अशा वागण्यामुळे आम्हा वनली मीटर लोकांना चालवण्या लोकांना त्रास होतो या गोष्टीचा. तुम्हाला हा परत एकदा माझा हा साष्टांग दंडवत आहे तुमच्यासाठी. लक्षात घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.